स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय एक चांगलं वाक्य म्हटलेलं की हिंदूंचे खरे विरोधक हे मुसलमान नाही आहे पण हिंदूच आहे। आणि ह्याच्या परत परत ह्या वक्तव्याची आठवण आपल्याला आदरणीय पवार साहेब उपस्थित असलेल्या व्यासपीठांवरून होते। या अगोदर ज्या व्यासपीठावर स्वतः पवार साहेब उपस्थित होते त्या व्यासपीठावरून ज्ञानेश्वर महाराव नावाच्या एका कार्ट्याने आपल्या हिंदू देवी देवतांचा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये अपमान केला, घाणेरडे शब्द वापरले। आता काल तसंच इंदापूरच्या व्यासपीठावरून तुतारीच्या व्यासपीठावरून जिथे स्वतः पवार साहेब आणि अन्य तुतारीचे नेते मंडळी उपस्थित होते तिथे जानकर नावाच्या एका कार्ट्याने गणपती बाप्पा दारू पितात, गणपती दारू पितो अशा घाणेरड्या शब्दामध्ये आमच्या देवी देवतांचा अपमान परत एकदा पवार साहेबांच्या उपस्थितीत केलेला आहे। म्हणजे तुतारी हा पक्ष हा मुस्लिम लीगचा बी पार्टनर आहे का? मुस्लिम लीगचा महाराष्ट्राचा वर्जन याला तुतारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष म्हणायचं का? कारण का मुस्लिम लीग ज्या पद्धतीने हिंदूंचा द्वेष करतात, ज्या पद्धतीने हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात तशी भूमिका वारंवार तुतारीच्या व्यासपीठावर घेत असताना आपल्याला दिसलेली आहे। आणि म्हणून जसं मोहम्मद पैगंबरांबद्दल कोण काय बोललं त्यावर सगळ्यांना लगेच मिरच्या लागल्या आणि सगळ्यांनी लगेच धमक्याची भाषा केली। नारायण राणेंची चिरंजीवांची भाषा ज्यांना आवडली नाही त्यांना त्यांच्या नजरेसमोर परत परत हिंदू देवी देवतांचा अपमान करणं हीच तुतारी पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष यांचा मुख्य अजेंडा आहे का? हे आता तरी स्पष्ट करावं। कारण का एवढे हिंदू व्यासपीठावर बसलेले असताना गणपती दारू पितो, 1.5 दिवसाचा गणपती दारू पितो असं अगर कोण नालायक म्हणत असेल आणि त्यावर आदरणीय पवार साहेब पासून कुठल्याच तुतारीचा नेता त्याच्यावर आक्षेप घेत नसतील, गुदगुद हसत असतील तर मुस्लिम लीगचं काम हे तुतारी चिन्ह असलेला पक्ष महाराष्ट्रात करता आहे का? ह्याचं स्पष्टीकरण आता पवार साहेबांच्या पक्षाने दिलं पाहिजे। आज सकाळपासून हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल यायला लागलेले आहेत। परत एकदा हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं सरकार हरियाणामध्ये येत आहे। एक हिंदुत्ववादी विचाराचा मुख्यमंत्री ह्याला हरियाणाच्या जनतेने परत एकदा त्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे। हिंदुत्वाचा विचार हरियाणामध्ये परत एकदा स्वीकारला गेलेला आहे। अजून चित्र स्पष्ट 12 वाजेपर्यंत होईलच, आपण वाट पाहू। पण ज्या पद्धतीचे निकाल येत आहेत त्यावर परत एकदा आदरणीय मोदी साहेब आणि हिंदुत्वाच्या ह्या विचारावर हरियाणाच्या जनतेने परत एकदा विश्वास ठेवलेला आहे आणि तेच फायनल निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे। जम्मू आणि काश्मीर मध्ये पण आपण अजून थोडी वाट पाहिली पाहिजे। भारतीय जनता पक्ष हा एकटा पक्ष निवडणूक लढवत होता,
तिथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस, त्याच्यामध्ये काँग्रेस हा डबल डिजिट मध्ये पण गेलेला नाहीये. नॅशनल कॉन्फरन्सनी आघाडी तिथे घेतलेली आहे. म्हणून मला विश्वास आहे 12 वाजेपर्यंत तेही चित्र स्पष्ट होईल आणि आदरणीय मोदी साहेबांच्या विकासाचा जो अजेंडा जम्मू काश्मीरमध्ये मोदीजी चालवत आहेत, आमचं केंद्र सरकार चालवत आहे, ते जम्मू काश्मीरची जनता स्वीकारेल असा माझा ठाम विश्वास आहे. संजय राजाराम राऊतनी कितीही सकाळी ओरड घातली, हरियाणा आम्ही हरणार, जम्मू काश्मीरमध्ये सुपडा साफ होणार, हरियाणाचे निकाल आल्यानंतर ह्याला हाजमोलाच्या गोळ्या घ्यायला लागतील अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आणि हरियाणा तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. आणि या काही महिन्यामध्ये महाराष्ट्राचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण महायुतीचं सरकार हे मोठ्या मेजॉरिटीने परत येईल एवढा विश्वास आजच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. हरियाणा निवडणुकीचे निकाल सकाळी काँग्रेस जवळजवळ 60 जागांवर आघाडीवर होतं, मात्र लगेच उलटफेर झालं आणि चित्र बदललं. आता जवळजवळ भाजप 10 जागांवर काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. यावर संजय राऊत असं म्हणतायत की हरियाणात विजयाचा बंदोबस्त केला आहे, हे भाजपने कालच जाहीर केलं होतं. आता हे शेमड्या मुलांसारखं रडण्याचं काम संजय राजाराम हे पहिल्यापासून करतात. कालपर्यंतची असलेली भाषा बघा की हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होणार आणि आज बंदोबस्त केलाय. तसाच बंदोबस्त विकासाच्या अजेंडावर आम्ही महाराष्ट्रामध्ये पण केलेला आहे. हिंदुत्वाच्या अजेंडावर आम्ही महाराष्ट्रामध्ये पण केलेला आहे. म्हणून त्याची आता जसा हरियाणाची तू ह्याची भाषा बदलली आहे तसं महाराष्ट्राच्या निकालानंतर हा तुम्हाला कुठेही दिसणार नाही. ह्यांना आपण पाहिलं का आणि त्याच्यावर संजय राऊतचे फोटो लावून महाराष्ट्रामध्ये आपल्याला संजय राऊतला शोधायला लागेल. आर्टिकल 370 नंतर प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये ही निवडणूक होते, ती मात्र भाजप कुठेतरी पिछाडीवर दिसते. आपल्याला काय वाटतं की हे एक लक्षात घ्या, आदरणीय न्यायालयाने काय सांगितलेलं की जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही निवडणूक घ्या आणि त्या आदेशाचं पालन करून आम्ही निवडणूक घेतलेली आहे. शेवटी तिथे लोकशाही प्रस्थापित करायची आहे, लोकांचं राज्य तिथे आणायचं आहे. म्हणून लोक जे कौल देतील आम्हाला मान्य आहे. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही जे निर्णय जम्मू काश्मीरच्या हिताचे होते ते आमच्या केंद्र सरकारने आणि आमच्या नेते मंडळींनी घेतलेले आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये लोक जे स्वीकारतात आपल्याला मान्य करायला पाहिजे. पण मला तरीही तुम्हाला सांगतो ते येणार 12 वाजेपर्यंत तुम्ही थांबा. जम्मू काश्मीरमध्ये पण तुम्हाला एक चांगली ब्रेकिंग न्यूज भाजपच्या बाजूने भेटेल, जसं हरियाणाबद्दल भेटली, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. मात्र या सरावावरून संजय राऊत असं म्हणतात की मोदीच्या कृत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीर विजयामुळे काँग्रेसला टॉनिक मिळालंय, महाराष्ट्रातही तसंच दिसेल. कुठेही निवडणूक घ्या, भाजपचा पराभव होणार. यांनी सकाळी 90 नावाचं टॉनिक घेतलेलं तर हे वक्तव्य आहे. ज्या कालपासून मी तुम्हाला सांगतोय, ज्या व्यक्तीने एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्याला निवडणुकीचे गणित कधीच काढणार नाही. सकाळच्या 1 तासामध्ये तुम्ही कुठलेही निवडणुकीचा निकाल हा लावू शकत नाही. पण सकाळी उठून याला निवडणुकीचं गणितच समजत नाही, निवडणुकीचं अॅरिथमेटिकच समजत नाही, तोच अशा वेळासारखी भाषा करू शकतो. संजय राऊत महाविकास आघाडीत बोलताना असं म्हणतात की जर काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल तर त्यांनी तो जाहीर करावा. खांद्यावर कोणाचं मुंडकं आहे हे लोकांना दिसलं पाहिजे, नुसतं धड असून उपयोग काय. त्यांनी कितीही ओरड घातली तरी काँग्रेस काय ह्याच्या मालकाला मुख्यमंत्रीचा चेहरा जाहीर करत नाही. काँग्रेसचं ठरलेलं आहे तेव्हा उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवायचं आहे हे मला स्वतः एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितलेलं आहे. म्हणून ह्यांनी कितीही ओरड घातली तरी उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकार परत महाराष्ट्रामध्ये येत नाही.
संजय राऊत असंही म्हणतात की मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग होईल, हे तुम्ही भविष्यात पाहाल. भविष्य घोडा मैदान लांब नाहीये. आता ह्या निकालाच्या नंतर इनकमिंग वाढते की आउटगोईंग वाढते हे आता लवकरच कळेल. आणि म्हणून शिवसेनेमध्ये हम दो हमारे दोच राहणार आहे. म्हणून तो दिवस लांब नाही. म्हणून माझी कुटुंब माझी जबाबदारी हे शिवसेनेचं घोषवाक्य, उभाटाचं घोषवाक्य येणाऱ्या निवडणुकीमध्ये असणार. शरद पवार गटातून सोडून गेलेले आमदार आता माघारी परत आहेत. यावर संजय राऊत शरद पवार गटाचे आमदार शरद पवार सोडून जे गेले होते काही आमदार ते पुन्हा आता माघारी परत आहेत शरद पवारांकडे. यावर संजय राऊत त्यांना विचार असता की शिवसेनेचे आमदार जर पुन्हा आले माघारी तर त्यांना घर वापसी देणार का? तर संजय राऊत असं म्हणतात शिवसेनेत घर वापसी पुन्हा होईल का, याचं उत्तर प्रत्यक्ष कृतीतून दिसेल. एक लक्षात घ्या, कुठल्याही शिवसेना जे आज आमदार आहेत, जे आज शिंदे साहेबांबरोबर आहे, कोणालाही उभाटामध्ये जायचं नाही. हा उगाच स्वतःमध्ये हवा भरतोय. एकाही आमदाराला आज उभाटामध्ये आपलं भविष्य दिसत नाहीये. उलट उभाटातले काही सिटिंग आमदार हे तुम्हाला दसरा मेळाव्याच्या नंतर कुठे दिसतात हे त्याची थोडी तुम्ही वाट पहा. मी जास्त वेळ तुम्हाला थांबवणार नाही, जास्त तुमची उत्सुकता वाढवणार नाही. म्हणून तुम्ही थोडं थांबलात तर तुम्हाला एक कळेल की उभाटामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे सोडून संजय राऊत सकट तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी सकाळची पत्रकार परिषद घेत असताना दिसतील. हे तुम्ही नोंद करून टाका आणि मग तुम्ही माझ्यावर तशी चर्चा करा. सर, संजय शिरसाट यांनी काल एबीपी माझ्याच्या कट्टावर असं म्हटलंय की भाजपने पहिली 2.5 वर्ष जे आहेत ती मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ उद्धव ठाकरेंना देऊ केला होता, तरी देखील ते राष्ट्रवादी सोबत गेले. उद्धव ठाकरेच्या रक्तातच बैमानी आहे. उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातच सिल्वर ओक आणि 10 जनपद बरोबर लग्न करायचं ठरवलेलं. म्हणून भारतीय जनता पक्षाने जे संजय शिरसाटजी बोलतात त्याच्यामध्ये ते सत्य असू शकतं. कारण का भारतीय जनता पक्षाने त्यांना उद्या मुख्यमंत्री पद दिलं असतं तरी त्यांची बैमानी करणं ठरलेलं होतं, तोंड काळं करणं ठरलेलं होतं. आणि म्हणून त्या पद्धतीने ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलेले आहेत. म्हणून स्वतःची चूक भारतीय जनता पक्षावर टाकायची हे उद्धव ठाकरेची घाणेरडी सवय आहे. जे उद्धव ठाकरेंना ओळखतात त्यांना माहिती आहे त्यांची काय भूमिका आहे. म्हणून संजय शिरसाट जे बोलत असतील त्याच्यामध्ये तथ्य असेल. हरियाणा और जम्मू कश्मीर के नतीजे सामने आ रहे हैं. हरियाणा में जहाँ में भाजपा दिखाई दे रही है तो जम्मू कश्मीर में भाजपा पीछे जा रही है. इसके ऊपर संजय राउत जी का कहना है कि हरियाणा में जीत के बंदोबस्त किया है, इंतजाम किया है, ऐसा भाजपा की तरफ से कहा गया है. ऐसा देखिए, कल से काफी कोई एग्जिट पोल हो, कल से ये संजय राउत नाम जैसे बंदर हो, ये कल से वही बोल रहे हैं कि हम हरियाणा हार रहे थे. और आज सुबह हरियाणा के जनता ने एक हिंदुत्ववादी विचार की सरकार, सोच की सरकार फिर एक बार हरियाणा में लेके आए हैं. हमारे सैनी जी जो हिंदुत्ववादी सोच के हमारे मुख्यमंत्री थे और वहां के हमारे सब नेताओं ने और कार्यकर्ताओं ने और मोदी जी के नेतृत्व में आज फिर एक बार, तीसरी बार हरियाणा में सरकार हम लोग बनाने जा रहे हैं. वो बहुत कम ही कांग्रेस अभी तक देश के इतिहास, राजनीतिक इतिहास में कर सकी है. मध्य प्रदेश हो, गुजरात हो और अभी हरियाणा हो, और वैसा ही ट्रेंड कल महाराष्ट्र में बनेगा. इसलिए संजय राजाराम राउत ने जितनी भी कुछ बात की कल से कि हम हरियाणा हारने वाले हैं, कल हरियाणा में हार रहे थे, आज हरियाणा में हम लोग ने बंदोबस्त करके रखा है. ये मतलब अपनी हार न स्वीकारते हुए खुद की गलती भी नहीं स्वीकारने की जैसी बात हो गई है. और जम्मू कश्मीर में जिस तरीके से कोर्ट ने आदेश दिया था कि वहां चुनाव ले लीजिए, उस आदेश का पालन करके हमारे केंद्र सरकार ने वहां चुनाव लिया. मैं फिर भी कहता हूं कि 12 बजे तक रुकिए. आपको बीजेपी के तरफ से एक पॉजिटिव आपको ब्रेकिंग न्यूज मिलेगी. सिंगल लार्जेस्ट पार्टी बन के बीजेपी जम्मू कश्मीर में उभरेगी. कांग्रेस और एनसी नेशनल कॉन्फ्रेंस की जो कुछ गठबंधन हुआ है वहां 90% सीट नेशनल कॉन्फ्रेंस की है. कांग्रेस अभी तक सिंगल डिजिट में ही है.
आप समझ के लिए ये कोई कांग्रेस की बड़ी जीत नहीं है। नेशनल कॉन्फ्रेंस आगे निकल चुकी है, मगर फिर भी 12 बजे तक आप रुकिए, अभी तक पिक्चर बाकी है। इन चुनाव के नतीजों का क्या असर गिरेगा ऐसा आपको लगता है? नहीं, जिस तरीके से हिंदुत्ववादी सोच की सरकार ने हरियाणा में स्वीकारा है, उसी तरह मध्य प्रदेश में भी स्वीकारा था, राजस्थान में भी स्वीकारा, गुजरात में भी, तो उसी तरह आने वाले समय में मोदी जी का नेतृत्व हो या और हमारे हिंदुत्व की सोच हो, उसको महाराष्ट्र की जनता भी स्वीकारेगी, ऐसा मुझे ठाम विश्वास है। इसलिए आप सिर्फ अभी कुछ महीनों की बात है, जो हरियाणा तो सिर्फ झांकी है, महाराष्ट्र में असली पिक्चर बाकी है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।